मराठी, ते धडक ते धडक. विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी. ग्राहकांनो, आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. मोबाईल घ्यायचाय पण पैसे कमी पडतेत? मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका. आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा. कुठल्याही कंपनीचा फोन असू दे, यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस. म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी. पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर, कराड रोड, विटा. 90 वर्षांची परंपरा असणाऱ्या दिविटा मर्चंट्स बँकेने उत्तुंग भरारी घेतलीये. गेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेला एकूण 5,42,69,000 रुपयांचा ढोबळ नफा झालाय. बँकेचे चेअरमन विनोदराव गुळवणी यांनी सर्वांना मोठी खुशखबर दिली आहे. तर सक्षम बँकेचा दर्जा मिळवण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष विटा बँकेने पूर्ण केलेत, अशी माहिती बँकेचे चेअरमन विनोदराव गुळवणी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दिविटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेला 90 वर्षाची परंपरा आहे. 2005 सालापासून साधारणपणे गेली 21 वर्ष आर्थिकदृष्ट्या बँकेला अनेक अडचणीला सामोरं जावं लागलं. परंतु सभासदांच्या आम्हा सर्व संचालक मंडळावर दाखवलेल्या अढळ विश्वासावरती गेल्या 20 वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे अनेक समस्यांना बँकेला सामोरं जावं लागलं. त्याच्यामध्ये काही नैसर्गिक संकटं होती, रिझर्व्ह बँकेचे नियम होते, काही मानवी असतील, अशा प्रकारच्या अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं. परंतु आज एक आनंदाची गोष्ट अशी घडली. आज आत्ताच नुकतीच संचालक मंडळाची आणि आमची बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची सभा मार्च 2026ला संपलेल्या ताळेबंदाचा आढावा आणि मंजुरी देण्यासाठी इथं बोलवण्यात आलेली होती. या सभेच्या निमित्तानं इथं व्हाईस चेअरमन उत्तम बापू चोथे, आपले बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव तात्या, संचालक मंडळातले माझे इथं उपस्थित असणारे सर्व सहकारी संचालक, आजच्या मीटिंगला सर्वच्या सर्व 21 संचालक उपस्थित आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण बाबरसाहेबांना याच वर्षी आपण मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा चार्ज त्यांच्याकडं अधिकृतरित्या देण्यात आला. जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर आणि जनरल मॅनेजर हरिभाऊ मांदळे, इथं जे अधिकारी आहेत, आमच्या बोर्ड सेक्रेटरी आहेत, इतर आमचे दुसरे वसुलीचे मॅनेजर आहेत, प्रधान कार्यालयातले सगळे अधिकारी आहेत, या सर्वांच्या साक्षीनं आपल्यापुढं एक आनंदाची बातमी आपल्याला द्यायची म्हणून आपल्याला इथे एकत्रित केले. नुकत्याच संपलेल्या या वर्षामध्ये बँकेला एकूण 5,42,69,000 रुपयाचा ढोबळ नफा झालेला आहे. याच्यामध्ये 64,62,000 रुपयाच्या ज्या तरतुदी करणं अत्यावश्यक आहे कायद्यानं नियमानं, त्या केल्यानंतर बँकेचा निव्वळ नफा राहिलेला आहे 4,78,00,000 च्या आसपास निव्वळ नफा बँकेला राहिलेला आहे. या 4,78,00,000 रुपयामधनं गतवर्षीचा असणारा तोटा साधारण 4,35,00,000 रुपये हा वजा झाल्यानंतर 42,89,000 रुपयाचा निव्वळ 42,69,000 रुपयाचा नफा, निव्वळ नफा बँकेला झालेला आहे. आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, बाब आहे. रिझर्व्ह बँकेच्या दृष्टिकोनातनं या वर्षीच्या आर्थिक निकषावरती
आपल्या बँकेनं सक्षम बँकेचा दर्जा मिळवण्याचे सर्व निकष हे 100% पूर्ण केलेले आहेत. बँकेकडे आता आपल्या ठेवी 193 कोटीच्या आसपास बँकेच्या ठेवी झाल्या आहेत. 119 कोटीच्या आसपास बँकेची कर्ज आहेत. बँकेचा आत्ताचा असणारा ढोबळ NPA 11,56,00,000 आसपास आहे. 9.75% ढोबळ NPAचं प्रमाण राहिलेलं आहे. नेट NPA 1,81,00,000 आणि 15,000 रुपयाचा नेट NPA आहे. त्याचंही प्रमाण 1.66% एवढं त्याचं प्रमाण आहे. बँकेची नेटवर्थ, बँकेचा CRAR आणि बँक नफ्यात आहे का, या 3 बाबींवरती रिझर्व्ह बँकेचं त्या बँकेची आर्थिक सक्षमता ठरवली जाते. आणि ह्या 3ही बाबी रिझर्व्ह बँकेच्या नियमापेक्षा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची आकडेवारी आपल्यापुढं या वर्षीच्या ताळेबंदातनं आलेली आहे. नेटवर्थ आपलं 18 कोटीच्या आसपास आहे. किमान 12% रिझर्व्ह बँकेचा CRARचा निकष असतानासुद्धा 18.60% CRAR, म्हणजे एवढा चांगल्या पद्धतीची आर्थिक प्रगती बँकेच्या या ताळेबंदात आपल्याला दिसलेली आहे. या प्रसंगी मला प्रकर्षानं आता स्वर्गीय अनिल भाऊ यांची आठवण होते. त्याचं कारण अनिल भाऊंच्या हयातीमध्ये प्रत्येक वर्षी या बँकेच्या परिस्थितीची अतिशय जवळून त्यांनी माहिती घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला होता. किंबहुना ही बँक दुसऱ्या बँकेत मर्ज होते का काय, अशा प्रकारची परिस्थिती काही वर्षापूर्वी निर्माण झाली होती. मग संचालक मंडळ असेल, सेवक असतील, अगर सभासद असतील, त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था होती. आणि या संभ्रमावस्थेतून बाहेर येणं हे अवघड काम आमच्या सगळ्या सेवक वर्गाने करून दाखवलेलं आहे. बँकेचे आजी संचालक असतील, माजी संचालक असतील, माजी पदाधिकारी असतील, या सर्वांच्या अथक प्रयत्नानं बँकेच्या सर्व जुने आमचे काही माजी मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, त्याच्यामध्ये सर्वांचीच नावं घेण्यासारखे सर्व आहेत, तरीसुद्धा JB जोशींचं नाव मी प्रकर्षानं घेईन. 9 वर्षापूर्वी त्यांनी या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा कोणी सांभाळायला तयार नसताना एक आव्हान म्हणून त्यांनी ते स्वीकारलं आणि या बँकेची आर्थिक घडी बसवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता ते आपल्याकडं नाही आहेत, पण या प्रयत्नाला आत्ता आपल्याला यश आलेलं आहे. बँकेच्या विद्यमान अधिकाऱ्यांच्या बरोबर, विद्यमान संचालक मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बरोबर, या बँकेच्या पूर्वीच्या माजी पदाधिकारी असतील, माजी संचालक असतील, माजी अधिकारी असतील, माजी सेवक असतील, या सगळ्यांचं विशेष योगदान या सर्व बाबीमध्ये आम्हाला मिळालेलं आहे. याचाही मला या ठिकाणी विशेष उल्लेख करणं गरजेचं आहे. गेली अनेक वर्ष QR कोड आणि डिजिटल बँकिंग या 2 गोष्टीबद्दल बँक प्रयत्नशील होती. परंतु रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत नक्त नफा, निव्वळ नफा बँकेला होत नाही, तोपर्यंत या गोष्टीला परवानगी मिळणं हे निकषात बसत नव्हतं. आता ही सगळी दारं आपल्याला खुली झालेली आहेत. या वर्षामध्ये झालेल्या उत्तम आर्थिक प्रगतीमुळं आत्ताच संचालक मंडळाच्या सभेमध्ये, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सभेमध्ये एकमतानं निर्णय घेण्यात आला की हा आता बॅलन्स शीट अनऑडिटेड बॅलन्स शीट आहे. ऑडिट बॅलन्स शीट झाल्यानंतर आपल्याला सभासदांना काही लाभांश देता येईल का, याचा प्राधान्यानं आपण सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे सर्वांनी लाभांश देण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला या ठिकाणी भूमिका घेण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्याबरोबरच सेवकांना आम्ही प्रतिवर्षी 1 महिन्याचा बोनस
इतकी वर्ष बँकेला तोटा असतानासुद्धा सेवकांना मिळणारा पूर्ण पगार आपण बोनस म्हणून देत होतो. तो पगाराची तरतूद आपण या नफ्यात केलेली आहे. याशिवाय चालू वर्षामध्ये केलेल्या या उत्तम कामगिरीबद्दल आणि या विटा बँकेची नाळ आपल्या जनमानसामध्ये तळागाळातल्या सामान्य लोकांच्यापर्यंत रुजलेली आहे आणि ही कायम ठेवण्यामध्ये बँकेची स्थिरता या पुढच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांच्या पुढं राहील, यासाठी विशेष प्रयत्न ज्या सेवकांनी केले, अधिकाऱ्यांनी केले, या सर्वांना आणखीन 1 महिन्याचा पगार, संपूर्ण पगार आम्ही संचालक मंडळानं इथं बोनस म्हणून देण्याचा निर्णय आत्ताच घेतलेला आहे. अशा पद्धतीनं एकूण सर्वच कामकाजामध्ये आत्ता या बँकेला यापूर्वी जी एक यशोशिखराची परंपरा होती, 2005 सालापासनं, मग कोविड असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, गव्हर्मेंट सिक्युरिटीच्या किमतीमध्ये झालेली चढ उतार असेल, त्याच्यामुळे झालेला तोटा असेल, हा प्रत्यक्षात जरी ऑपरेटिंग लॉस नसला तरीसुद्धा रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे या बाबी बँकेला करणं बंधनकारक असल्यामुळं आपला बॅलन्स शीट हा लॉसमध्ये दिसत होता. तरीसुद्धा संचालक मंडळातल्या सर्व संचालकांच्या, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका ठेवून अडचणीत आलेल्या कर्जदाराला मदत करण्याची भूमिका ठेवली. अगदी आम्ही 5% 8.5% खरोखरच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले जे कर्जदार आहेत त्यांची जुनी कर्ज पूर्ण करून भागवून घेण्याचा सुद्धा एक धाडसी निर्णय घ्यायला संचालक मंडळाने मोठ्या मनानं या ठिकाणी आम्हाला संमती दिली, सहकार्य केलं. त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. सभासदांनी दाखवलेला जो विश्वास आहे त्यांच्याबद्दलसुद्धा जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडी आहे. सेवकांचं, संचालकांचं आणि सभासदांचं फार मोलाचं योगदान या सगळ्या कामामध्ये आहे. अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी या कामामध्ये या बँकेला या आर्थिक अरिष्टातून बाहेर येण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण सहकार्य केलं आहे. आजपर्यंत आम्हाला मीडियानं तर भरपूर सहकार्य केलं, वृत्तपत्राने आम्हाला भरपूर सहकार्य केलं. वृत्तपत्राने एवढं सहकार्य केलं की बँकेबद्दल कधीसुद्धा वेडीवाकडी बातमीसुद्धा या वृत्तपत्रामध्ये येणार नाही याची दक्षता घेतली. अशा पद्धतीनं या एकूणच बँकेच्या कामकाजामध्ये आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे. या सगळ्या वाटचालीमध्ये आणखीन काही नावाचा नामोल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यमान आमदार सुहास भैया, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, अमोलदादा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक, अशी अनेक नावं घेण्यासारखी आहेत. या सर्वांचं आम्ही संचालक मंडळाच्या वतीनं त्यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो. या पुढच्या काळातही या सर्वांचं सहकार्य आपल्याला मिळेल. मला खरं तर खूप बोलायचं आहे पण याला आपल्याला वेळ अपुरा आहे. तरीसुद्धा 4-2 नावाचा मी प्रकर्षानं उल्लेख या निमित्तानं करेन की बँकेला गेल्या 20 वर्षामध्ये असणारा जो तोटा होता त्याच्यामुळं आम्हालासुद्धा या बँकेत आल्यानंतर, मी आता जवळपास 38 वर्ष या बँकेमध्ये काम करतो. 1988ला मी कार्याध्यक्ष झालो आणि 38 वर्षामध्ये या माझ्या कामकाजाची सुरुवात स्वर्गीय भाऊसाहेब, स्वर्गीय अशोकप्पा, स्वर्गीय रामभाऊताता देवटे, माझे वडील स्वर्गीय चिंतोपंत अण्णा गुळवणी, अशा अनेक नेते मंडळींनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली.
स्वर्गीय माधवराव तारळेकर आहेत, आत्ताचे बाळासाहेब तारळेकर आहेत, अशा अनेक मंडळींनी ही जबाबदारी माझ्यावरती सोपवली आणि अत्यंत चांगला काळ आपण बँकेचा सर्वांनी आपण अनुभवलेला आहे. मला या सर्वांच्या ठायी मनापासून मी कृतज्ञता व्यक्त करेन आणि भविष्यकाळामध्ये यापेक्षाही अत्यंत चांगल्या पद्धतीनं आर्थिक प्रगती बँकेची झालेली आपल्या सर्वांना अनुभवायला येईल याची मला स्वतःला खात्री आहे. अनेक गोष्टी भविष्यकाळामध्ये आपण या विषयात बोलू. खंडित झालेली मीडियावाल्यांना, पत्रकारांना इथं बोलवायचं काय आणि पुढं सांगायचं काय, ही एक आमच्या पुढं प्रश्न असायचा. पण या पुढच्या काळात आपण वरचेवर आपण भेटत राहू. मनापासून पुन्हा एकदा सर्व संचालक मंडळांना, सर्व सेवकांना आणि सगळ्या सभासदांना मनापासून या बँकेचा प्रमुख कुटुंबप्रमुख या नात्यानं माझ्यावरती ही जी जबाबदारी सोपवली आणि ही तोटामुक्त बँक करायची या संकल्पाची पूर्तता झाली आणि विटा बँक हा माझा श्वास आणि विटा बँक तोटामुक्त करणं हा ध्यास. आमचे वैभव तात्या आहेत, त्यांनी ही स्लोगन आम्हाला सांगितली आणि खरोखर त्या पद्धतीनं बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी काम केलं. याच्याबद्दल मनापासून पुन्हा त्यांना मी धन्यवाद देईन. विशेष धन्यवाद संचालक मंडळांना मी मुद्दामून देईन की एकमतानं सर्व निर्णय या संचालक मंडळात घेतले जातात. हीच परंपरा भविष्यातही कायम राहील अशा प्रकारची 100% मला खात्री आहे. पुन्हा एकदा हा एक दिवाळीसारखा आजचा झालेला हा आपला आर्थिक ताळेबंद नफ्यात आला असा हा क्षण आहे असं मी मुद्दामून या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो. लग्न बस्त्याची खरेदी करायची आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक